बहुजन समाज पार्टीचे भंडारा जिल्हा प्रभारी नीलिमा रंगारी यांच्यावर BSP स्टेजवर BSP स्टेजवर जो काही अन्याय झालेला आहे आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय घडलं तुमच्यासोबत, काय सांगाल? माझं नाव नीमा संजय रंगारी आहे. मी अडाड इथली रहिवासी आहे. 17/7/2024 मुंबई इथे आमच्या बहुजन समाज पार्टीची स्टेट मीटिंग होती. त्या मीटिंगला मी आणि माझ्यासोबत काही लोक म्हणजे 8-9 जण आम्ही गेलो होतो. तिथं गेल्यानंतर तिथं स्वागताचा म्हणजे प्रोग्राममध्ये सगळे पाहुणे आले. रामजी गौतम, सुनील डोंगरे साहेब प्रदेश अध्यक्ष आणि आमचे खासदार साहेब रामजी गौतम, ते सगळेजण मंचावर आले आणि अजून पदाधिकारी सगळेजण होते. त्या मंचावर आम्ही दोघे म्हणजे शंकर भेंडारकरजी आणि मी, माझं नाव, आमच्या दोघांचं नाव अलाउन्स झाला. ज्यावेळेस आम्ही हॉलमध्ये जशी एंट्री करत नाही ते डोंगरे साहेबांची माणसं आमच्याकडे म्हणजे ते आमच्यासाठी अनोळखीच होते, ते पदाधिकारी नव्हते. तर आम्ही थोडंसं म्हणजे दचकल्यासारखे झालो. ते लोक आमच्याकडे असे पाहत होते आणि आम्ही जिकडे जायचो ना तिकडे आमच्या मागमागे, की त्यांना असं वाटत होते की बा हे का बरं आले. तर मग ते आमच्या मागे येत होते. तर मग आम्ही म्हटलं हे असे का बरं पाहतात. तर त्या डोंगरे साहेबांनी मंचावर जो हे होते त्यांना अलाउन्स करायला सांगितलं की या दोघांना स्टेजवर स्वागतासाठी बोलवा. तर मग आम्ही जात होतो. मी पायऱ्यांनी चढतच होती. सगळे लोक आपले फुलगुच्छा देऊन स्वागत करून जात होते. मी स्टेजवर चढत आहे तर एक माणसाला मला इकडून धक्का दिला. मग अजून थोडं सामोर चालली त्यांना इकडे मारलं. तर मी म्हटलं हे पहिल्यांदा जो धक्का लागला मला वाटलं चुकून गर्दी आहे बा लागलं असं, पण ते सगळं जाणूनबुजून करण्यात आलेलं होतं सुनील डोंगरे साहेबांच्या म्हणण्यानुसार. कारण की वरती गेली मी, मला ते धक्के लागले आणि मग माझं डोकं एक तर पहिलेच त्याच्यामुळे तापलं होतं की भंडारा गोंदियाची जी लोकसभा निवडणूक आता झालेली आहे त्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी माझ्याकडे लोकसभा प्रभारी पद आहे भंडारा गोंदियाचा, मी लोकसभा प्रभारी म्हणून होती 3-4 वर्ष. मग आता हे नवीन अध्यक्ष वगैरे बनवले सगळे, मग मला म्हणजे माझी होती, मी आता नाही आहे. तर त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं की मॅडम तुम्हीच लढणार लोकसभेची निवडणूक, तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ. ही नागपूरची घटना आहे. जेव्हा ते सगळेजण साहेब लोक आले होते तिथं मीटिंग झाली होती रवी भवनला. रवी भवन मध्ये त्यांनी मला म्हटले की तुम्हाला उमेदवारी देऊ. तर ठीक आहे बा म्हटलं, तुम्ही आपली तयारी ठेवा. माझी तयारी होतं, माझं काम पण आहे, माझ्याजवळ फोटो वगैरे सगळे जे आहे. मी इकडे आपल्या क्षेत्रामध्ये भंडारा गोंदिया क्षेत्रामध्ये काम करत होती. त्यात त्यांचं मग जेव्हा पक्षाचा फॉर्म भरायचं होतं 25,000 दिले तिथं. मग ते म्हणतात मॅडम आम्हा दोघं नवरा बायकोला बोलावलं नंतर की तुमच्यासोबत काय बोलायचं आहे. त्यांना माझ्या मिस्टरांना म्हणतात की तुम्हाला बहिणीच्या कार्यक्रमासाठी 15 लाख रुपये द्यावं लागतील. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, पण ते कंपल्सरी आहे म्हणे, तुम्हाला द्याल तेव्हाच तुम्हाला उमेदवारी मिळेल. आम्ही म्हटलं ठीक आहे, आता सध्या तरी तुम्ही संध्याकाळपर्यंत अरेंज करा. नागपूरमध्ये माझ्या मिस्टरांनी माझ्या भावाकडून ज्यांचं माझ्या मिस्टरांचं शाळा त्यांच्याकडून पैसे घेऊन आले 5 लाख रुपये आणि त्यांना दिलं की साहेब म्हणे 5 लाख रुपये तुम्ही घ्या आणि बाकीचे 10 लाख रुपये आम्ही AB फॉर्म मिळेल त्यावेळेस देऊ. कारण की एकदम जर दिलं आणि आम्हाला AB फॉर्म नाही दिलं तर आम्ही तर फसून जाऊ. त्याच्यामुळे आम्ही 10 लाख रुपये बॅलन्स ठेवले. तर मग काही दिवसांनी ते 10 लाखसाठी मग आम्हाला बोलवत होते. 10 लाख केव्हा जमा करता मॅडम, केव्हा जमा करता. म्हटलं करूनच आहे, तुम्हाला AB फॉर्म तर मिळू द्या, उमेदवारी तर दाखल होऊ द्या. तर नाही म्हणे तुम्हाला जमा करावं लागतील म्हणे. ते सगळं बोलणं झालं, मग आम्ही निघतच होतो. तर ते मला आवाज देतात. यांना माझ्या मिस्टरांना म्हणतात की रंगारी साहेब मला मॅडमसोबत थोडंसं बोलणे आहे एकट्यामध्ये. तर मला ते बाजूला घेऊन गेले आणि मला म्हटलं मॅडम पहा, विचार करा, तुम्ही पुष्कळ दिवस झाले, आता 4-5 दिवस झाले तुम्ही 10 लाख जमा नाही केले. आम्हाला असे उमेदवार मिळतात की ते 15 लाख 25 लाख द्यायला तयार आहेत. तर तुम्ही विचार करा म्हणते. नाही तर मग माझ्याजवळ एक सोल्युशन आहे म्हणते त्याच्यावर. म्हटलं काय. तुम्ही 10 लाख नको द्या म्हणते. मला म्हणजे स्वतः सुनील डोंगरे साहेब म्हणतात की मला आणि रामजी गौतम साहेबांना खुश करा म्हणून. म्हटलं हे काय बोलत आहे तुम्ही. हो, मी डायरेक्टली तुम्ही न समजण्यालायक इतके लहान नाही आहेत म्हणे, आमच्यासोबत फिजिकल रिलेशनशिप ठेवा आणि तुम्ही 10,000 रुपये नाही दिले, 10 लाख रुपये नाही दिले तरी चालेल म्हणून. मी त्यावेळेस शॉकिंग झाली की हे असं कसं बोलू शकतात माझ्यासोबत. जी पार्टी आमची महिलांची म्हणजे बहीण कुमारी मायावतींची पार्टी असताना त्यामध्ये महिलांची अशी विटंबना करण्यात होती. मी त्यावेळेस शांतच राहिली. ठीक आहे, आपले 5 लाख रुपये दिले आहेत, आपण जर इथं काही केलं तर आपले 5 लाख सुद्धा जातील आणि उमेदवारी पण हे लोक देणार नाही. मग निघून
गेली. त्याच्यानंतर मग भंडाऱ्यात किंवा नागपूरला तिथं पण भेटले. तुम्ही या म्हणे, भोपाळला भेटा म्हणे किंवा नागपूरला भेटा किंवा मुंबईला भेटा म्हणत होते. असे वेगवेगळे ठिकाण सांगायचे. या म्हणे तिथे खासदार साहेब येतील म्हणे, मला तुमच्याजवळ चान्स आहे म्हणे, तुम्हाला आम्ही हमखास उमेदवारी देतो म्हणे. आणि ते सारखं त्याच मला म्हणजे फिजिकल रिलेशनसाठी मला नाही का एक्सपोज जास्त हे करायला लागले. त्याच बाबतीमध्ये बोलायचे आणि इतके घाण घाण बोलायचे. मला शिवीगाळ सुद्धा करण्यात आली. जेव्हा मी ह्याच गोष्टीचा राग म्हणून त्या दिवशी त्यांनी जे गुंडे ठेवले त्यांनी मला धक्के दिले. त्याच्यानंतर मी वरती गेली आणि मग टाळगण लावली की तुमची नीती अशी आहे का? डोंगरे साहेबांनी मला किती तरी घाण शब्दात बोलले आणि तुम्ही किती सुंदर आहात, असं आहात, तुम्ही मला आवडता, असे वाह्यात शब्दामध्ये ते मला बोललेले आहेत. ते शब्द मी आता तुमच्या समोर सांगू सुद्धा नाही शकत. मला इतकं मानसिक त्रास दिला त्यांनी. मी खूप हॅरेसमेंट मध्ये गेली. तर त्या दिवसच्या जो मीटिंग मध्ये तुम्ही त्या गौतम माझे खासदारांना जे मारहाण केली तर तोच प्रकरण आहे का? हो, त्याच प्रकरणाची बाब होती की कारण की माझ्या मनात म्हणजे मानसिकता त्यांनी खराब करून टाकली होती आणि तिथं सुद्धा अजून तो प्रसंग घडला. तितक्या महिन्यापासून ते आणि पैशासाठी बोललं की ते लोक आमचे फोन सुद्धा उचलायला तयार नाही. देतो म्हणून 4 महिन्यांनी देतो, 3 महिन्यांनी, पण ते पैशाचा उल्लेखच नाही करत होते. त्याच्यामुळे मला त्यांच्याशी बोलायचं होतं पण ते माझ्याशी बोलले नसते ना. त्यावेळेस मी गेली आणि मला नाही का तो राग अनावार्य झाला आणि मी त्यांना मारली. आणि मी डोंगरे साहेबांना पण मारणार होती पण त्यांच्या लोकांनी मला खिचाखान केली. एक मारलं एका जणाने, दुसऱ्याने खाली खिचलं आणि मला पाळलं. तर मी काय या प्रकरणात बोलू द्या तुम्ही ते केल्या ते रिपोर्ट या प्रकरणात रिपोर्ट दिली का तुम्ही? हो, रिपोर्ट दिली आहे. मग भंडारा पोलिसांना रिपोर्ट दिलेली आहे आणि दादरला पण दिलेली आहे. त्यांनी मला अक्षरशः इतकं मानसिक त्रास दिला मी सांगू नाही शकत तुम्हाला सुद्धा. खूप फ्रस्ट्रेशन मध्ये राहिलेली आहे. मग पोलीस रिपोर्ट झाला. हे उमेदवारीच्या नावावर पूर्ण महाराष्ट्र विकून खाल्लेला आहे. आणि मला बहेनजी बद्दल काहीच वाईट बोलले नाही किंवा पक्षाबद्दल नाही. पक्ष आणि बहेनजी सगळं ठीक आहे पण बहेनजीला हे रिपोर्ट पोहोचवणारे जे प्रभारी येतात, जे आमचे हे जे वरिष्ठ आहेत ते योग्य माहिती पुरवत नाही. त्याच्यामुळे बहेनजी भ्रमित राहतात. नाही तर पक्ष चांगला, विचारधारा चांगली आहे आणि मी कधीच माझा पक्ष सोडणार नाही. जरी मी तर काम नाही करणार पण मी वोटर म्हणून मी नेहमी सदैव राहील मी या पक्षामध्ये. पण यांनी ह्या महिलांसोबत असं वर्तणूक करायला नाही पाहिजे. एक आदर सत्कार होता की बहुजन समाज पार्टीमध्ये महिलांची म्हणजे महिलांची इज्जत होते, महिलांना आदर सत्कार मिळते. पण हे लोक असे वागतील तर कसे करणार आहोत? पोलीस अधीक्षक यांच्याकडे आपण FIR दाखल केलेला आहे. त्यावर त्यांनी काय मनोगत म्हणजे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपल्या या प्रकरणाविषयी? त्यांनी म्हटलं होतं याच्यावर आम्हाला रिसिव्ह दिली, आम्ही ते तक्रार नोंदवली त्याची आणि त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तुमचे सगळ्यांचे बयान वगैरे होतील म्हणून आम्हाला त्यांच्याकडून. आता तुमची काय मागणी आहे? त्यांच्यावर काय कोणती कारवाई झाली पाहिजे अशी तुमची कारवाई झाली पाहिजे आणि माझ्यावर जे घडलं ते माझ्या पक्षातील कोणत्याही स्त्री कार्यकर्त्यावर घडू नये यासाठी मी हे पाऊल उचललं. आणि वरून एक गोष्ट, मी तिथं NC नोंदवली होती. मला वाटलं की माझ्या पक्षाची बेइज्जती होऊ नये म्हणून मी जास्त काही जे काही घडलं ना मी तिथं काहीच सांगणार नव्हती. पण मुंबईमध्ये पण मी तिथून निघाली आणि मला म्हणजे यांचं हे मला वाचवायला आले, हे भाऊ वाचवायला आले तर त्यांना सुद्धा मारलं, त्यांचे कपडे फाडले आणि त्यांचा मोबाईल पण गायब केला. तर त्याचा पण आम्ही तिथे रिपोर्ट दिली होती की आमचा मोबाईल चोरी गेला बा. तर त्याच्यासाठी मी म्हणजे गाडीमध्ये होती तर तिथं फोन केली स्टेशनला, दादर पोलीस स्टेशनला. तर त्यांनी म्हटलं मॅडम म्हणे तुम्ही जिथं कुठं असाल तर पोलीस स्टेशनमध्ये या. म्हटलं का बरं सर? म्हटलं मी मुंबईच्या बाहेर निघाली आहे तर आता वापस नाही येऊ शकत आणि संध्याकाळचा वेळ होता, पूर्ण ट्रॅफिक वाला राहते त्याच्यामुळे म्हटलं आता नाही येऊ शकत सर. म्हटलं तर म्हणे डोंगरे साहेब तुमची रिपोर्ट द्यायला आली, डोंगरे साहेब तुमची रिपोर्ट द्यायला आले आणि तुमच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला. कारण की हे शंकर भेंडारकर हे कुणबी समाजाचे आहे आणि मी एक तेली समाजाची आहे. तेली समाजाची आहे पण मी 9 वर्षापासून बौद्ध समाजाच्या माणसासोबत लग्न केली तर मी बौद्धिस्ट झाली. पण आपले जे डॉक्युमेंट्स असतात तेलीचे असतात ना, तर त्यांनी आमच्या दोघांवरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. त्यात हे पण होते पण त्यांना नाही केला. तर मग या बहुजन समाज पार्टीमध्ये जर असे ओबीसी समाजाच्या लोकांवर असे गुन्हे दाखल करतील तर इथं ओबीसी लोक येतील कसे? येतील कसे? आणि मग बहुजन समाज पार्टी कसं म्हणू? आता हा विषय मी असं म्हणजे मला पक्षाशी
किंवा बहिणी पण कोणाशी भेदभाव करत नाही. पण हे सुनील डोंगरे हे जे प्रदेश अध्यक्ष झाले आहेत, ज्यांना पूर्ण महाराष्ट्राचा भार दिलेला आहे, हे जातीवाद फैलवत आहेत. आणि हे सगळं रामजी गौतम साहेबांच्या सांगण्यावरून होत आहे. यांच्यामध्ये दोघांचं सातगाठ आहे. डोंगरे साहेबांच्या मोबाईलवरून रामजी गौतम साहेबांसोबत बोलली आहे मी, तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे, तुम्ही तयारीत राहा, फक्त पैसे तयार ठेवा वगैरे वगैरे बोलली आहे. आणि सुनील डोंगरे साहेबांनी ते जे आहे त्यांच्यासोबत फिजिकल रिलेशनचे तेच सांगितलं की रामजी गौतम साहेबांची इच्छा आहे, तुम्हाला बघितल्यावर असं झालं तसं झालं, हे सगळं त्यांनी मला रंगवून सांगितलं. म्हटलं हे बोलत काय. पण त्यावेळेस मी त्यांना प्रत्युत्तर देऊ शकत होती हे आहे. पण मी म्हटलं की जाऊ द्या, आपलीच बदनामी होईल, आपल्या पार्टीची बदनामी होईल, एवढे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, का करायचं यांना. पण ते वारंवार मला त्या शिवेगाडी, ते बोलणं त्यांचं पूर्ण म्हणजे बहुत फ्रस्ट्रेशन मध्ये गेली होती. मी या शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे की ती माझी आत्मा जळत होती. पण फायनली त्यांनी तिथं पण अतिसार केला जिथं मीटिंग होती त्यावेळेस मला कंट्रोल नाही झालं. मी म्हटलं आता नाही, आता चूप नाही राहायचं, यांना सडेतोड उत्तर द्यायचं म्हणजे द्यायचं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बाबा अशा पद्धतीचा जो प्रकार पार्टीमध्ये सुरू आहे, असं येणाऱ्या महिलांवर होऊ नये आणि तुमच्याबद्दल जे काही घडलं ते योग्य ते त्यांच्या कारवाई वरिष्ठांनी करावी, असं तुमचं म्हणणं आहे. हो, तेच इच्छा आहे आणि तेच मला न्याय मिळावा, मी अशी इच्छा करतो. आपण मुंबईच्या कार्यक्रमात उपस्थित होता आणि त्या प्रकरणात आपल्या अॅट्रॉसिटीच्या ओबीसी समाजाची असून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. तर आपण काय सांगाल, किती वर्षापासून आपण बहुजन समाज पार्टीत काम करता? मी मागील 35. काय नाव आहे तुमचं? नाव सांगा. माझं नाव शंकर भेंडारकर आहे आणि माझं प्रॉपर गाव आहे आजगाव. मी हल्ली भंडाऱ्याला राहतो. मी मागील 35 वर्षापासून बहुजन समाज पार्टीच्या अनेक पदावर, तालुका, विधानसभा अध्यक्ष, लोकसभा, कुणबी समाजाचा प्रतिनिधी आणि आता हल्ली प्रदेश सचिव म्हणून काम केलं. आणि एवढंच नाही तर मी पार्टीला दरवर्षी लाख रुपये डोनेशन देतो, पार्टी फंड देतो बहिणजीच्या वाढदिवसाला. आणि मागच्याही वर्षी मी लाख रुपये दिल्लीला ऑफिसमध्ये देऊन त्याची नोंद रिसीव केली, साईन आहे. आणि आज ज्या पक्षामध्ये आपण राहतो, जो पक्ष बहुजनाच्या विचारधारेचा आहे, जर आम्ही बहुजन समाजाचे विविध जातीचे लोक जर आम्ही तिथं काम करतो तर आमचा हक्क आहे का आम्हाला काही अन्याय झाला तर त्यांना जॉब विचारण्याचा. तेव्हा आम्हाला अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा लावतात. जेव्हा मुंबईला सभा होती मी स्टेजवरही नाही गेलो आणि त्यांनी माझ्यावर हे लावलं की महाराची पार्टी आहे, चंबाराची पार्टी आहे, या पार्टीत कोण काम करणार, हा जातीचा उल्लेख करून माझ्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा नोंदवला. मी जर एवढ्या वर्षापासून पार्टीमध्ये काम करतो, समाजाला जोडण्याचं काम करतो, पार्टीला फंड देतो, डोनेशन, तर मी काय जातीवादी असू शकतो का? मी तर बहुजनवादी आहे. पण आज खऱ्या अर्थानं या पार्टीला जातीवादी पार्टी म्हणून डोंगरे प्रदेश अध्यक्ष हे करत आहेत आणि पार्टीला खराब करत आहेत. हा, तुम्ही जेव्हा सभा चालू होता त्यावेळेस तुम्ही म्हणजे कुठे म्हणजे नेमकं काय घडलं त्या प्रकरणात होते का तुम्ही? म्हणजे तुमच्यावर नाही, मी खाली होतो. म्हणजे या प्रकरणाशी तुमचा काही देणं देणं नाही? नाही, मी खाली खुर्चीवरच बसलो होतो. म्हणजे मुद्दाम तुमच्यावर केस दाखल करा म्हणजे विरोधात भास म्हणून असं तुमचं म्हणणं आहे? आणि ते CCTV फुटेज पाहावं आणि त्याच्यात ते उल्लेख असेल तर माझ्यावर गुन्हा नोंदवावा, नाही तर योग्य ती कारवाई करावी. आणि जर असं होत असेल तर बहुजन समाजातील लोक काय जोडणार आहे? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. समजा बहुजन समाज पार्टीवर अशा ओबीसी समाजावर अशा पद्धतीचा अन्याय होत असेल तर ओबीसी समाज जुळेल काय पक्षासोबत? नाही. काय सांगाल तुम्ही? जुळणारच नाही.
आता हा प्रकरण जो घडलेला आहे मॅडमसोबत, याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? सांग, बोला ना. यांच्या एक महिला असून त्यांनाही ॲट्रॉसिटी, जबकि ते आज 8-9 वर्ष तेली समाजाची महिला आहेत त्या, आणि त्या आज 9 वर्ष झाले बुद्धिस्ट समाजामध्ये त्यांचे लग्न झालं, आणि ते काय म्हणून महाराची पार्टी न चमाराची पार्टी म्हणणार आहे या समाजात ते वावरतात. तर हा एक महिलेवर अन्याय, याला योग्य न्याय मिळण्यात यावं. त्यामुळे वरिष्ठांवर ज्यांनी यावर अन्याय झालेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि असा अध्यक्ष जेणेकरून बहुजन समाज पार्टीला न्याय आणि समाजाला जोडायचं असेल, विचारधारा जिवंत ठेवायची असेल, तर डोंगरे जो प्रदेश अध्यक्ष आहे यांना निष्कासित करण्यात यावं अशी तुमची मागणी आहे. म्हणजे जे प्रदेश अध्यक्ष आहेत सुनील डोंगरे यांच्या म्हणजे निष्कासित करण्यात यावं अशी तुमची मागणी आहे. मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि मी अविनाश रंगारी, बहुजन समाज पार्टी माजी जिल्हाध्यक्ष. मी जवळपास 35 वर्षापासून या बहुजन समाज पार्टीमध्ये सातत्याने काम करत आहे. साहेब कांशीराम साहेब यांच्यासोबत मी राहून काम केलेलं आहे. परंतु जो काही मुंबईचं प्रकरण झालेलं आहे, हा प्रकरण लोकसभा निवडणुकीला समोर ठेवून झालेला आहे. कारण की महाराष्ट्राचे जे आता नवीन बनले जिल्हाध्यक्ष, आपला प्रदेशाध्यक्ष सुनीलजी डोंगरे आणि महाराष्ट्राचे जे प्रभारी राज्यसभा खासदार आदरणीय रामजी गौतम साहेब यांनी जो प्रकार पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकीट न देता बाहेरच्या लोकांना ज्यांच्या काहीच संबंध नाही अशा लोकांकडून फार मोठ्या पैशाची उलाढाल करून त्यांना तिकीट दिला आणि पक्षामध्ये फार मोठा वातावरण खराब केला. पुऱ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे त्यांच्या बाबतीत. ते जाब विचारण्यासाठी आम्ही तिथं गेला आहे मुंबईला. जाब विचारण्यासाठी गेला. स्वागत करतानाच मॅडम आमच्या समोर होत्या. यांच्या थोडा बाचाबाची झाला. बाचाबाचीमध्ये रूपांतर डायरेक्ट यांनी बाचाबाची असताना खिस्तान झाली. खिस्तानमध्ये खाली पडल्या आणि खाली पडल्यानंतर यांना अशा प्रकारे मार मारलं की त्यांचं असं बगलीत खाकीमध्ये हात टाकून त्यांना खिस्तान केला. म्हणजे इतक्या प्रकारची विडंबना केला. त्या ठिकाणी मुंबईच्या कुणीतरी ज्या महिला आमच्या कार्यकर्ता होत्या त्या पुढे आल्या आणि त्या पण कार्यकर्त्या अगर थापड त्यांनी मारला. कशासाठी मारलं ते विचारा, पण त्यांना मारपीट करू नका, त्याची बेइज्जत करू नका. तरी पण ते जे गुंडाप्रवृत्तीचे जे लोक होते ते काही न विचार करता अशा पद्धतीनं जेव्हा मी त्यांच्या मदतीला धावलं, मला पाहून नाही झाला, मी सोडून द्या, मलाही धक्का दिला. मग मला वाटला की आता काय करायचा, तर मी नारेबाजी केलं गौतम साहेबांच्या बाबतीत. तर त्यांनी यांना मॅडमला सोडलं आणि मग मायामागं भिडले आणि मला देखील त्यांनी मारपीट केला आणि माझे कपडे देखील फाडलं. अशा प्रकारच्या जर वातावरण पार्टीमध्ये होत असेल की जे ओबीसीचे लोक पहिल्यांदा बहुजन समाज पार्टीमध्ये काम करतात आणि बहुजन समाज पार्टी 17 पगड जाती मिळून बहुजन समाज पार्टी बनली, त्या पार्टीमध्ये जे ओबीसीचे लोक जे काम करत असतील त्यांना आपला हक्क मागायला जात असतील आणि हक्क मागायला जात असताना त्याची कोणत्याही प्रकारची न ऐकता आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी लावत असतील, हा पक्षासाठी फार मोठा वाईट प्रसंग आहे, फार गंभीर प्रश्न आहे. आणि अशा प्रकारची मानसिकता आमच्या नवीन प्रदेशाध्यक्ष बनले जे सुनीलजी डोंगरे ह्या अशा मानसिकतेच्या असतील तर बहुजन समाज पार्टीच्या आमच्या आदरणीय बहिणजींनी यांना तात्काळ पार्टीतून हकालपट्टी करायला पाहिजे आणि अशा मानसिकतेच्या लोकांना पक्षामध्ये कधीही ठेवू नये. कारण की हा बहुजन समाज पक्ष आहे. भारतीय माननीय कांशीरामजींनी ह्या बहुजन समाज पार्टीची निर्मिती भारतीय संविधानाच्या आधारावर निर्मिती केली. ह्या देशातील मूळ निवासीच्या आधारावर निर्मिती केली आणि असा प्रकारचा अगर हा प्रकार होत असेल तर फार दुःखाची गोष्ट आहे. आणि यांच्या एवढी मोठी विटंबना झाली. यांच्यावर केस एफआयआर आम्हाला अटक केला. अटक केल्यानंतर यांचं असं म्हणणं होतं की आपण माझी विटंबना झाला, माझा विनयभंग झाला, छातीला दाबला वगैरे वगैरे रिपोर्ट देऊ. मी म्हटलं नाही, हा पक्ष अंतर्गत मामला आहे, आपण इथपर्यंत जावाचे नाही. परंतु आम्ही माघार घेतलं. ते पोलिसही म्हटलं काय काय झालं ते आम्ही ते लपवण्याचा प्रयत्न केला, पक्षाच्या बदनाम होऊ नये. आम्ही वापस आलं.
वापस आल्यानंतर आमच्या नंतर मग प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे ठाणेदाराकडे गेले, ठाण्यामध्ये गेले आणि त्यांनी ह्या 2 लोकांवर अॅट्रॉसिटी लावलं. हे वाईट परिस्थिती आहे. आणि याच्या धड आमच्याकडे पार्टीकडे जे ओबीसीचा लक्ष जो पाहण्याचा दृष्टिकोन होता तो फार बदलून जाईल, वाईट परिस्थिती निर्माण होईल आणि हे कृपया होऊ नये असं ह्यात आमच्या बहिणीला देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो आम्ही. आणि जे काही आहे कोणीही बहुजन समाज पार्टीला येतात त्यांनी काढले असतील आम्हाला सुनील डोंगरेंनी पार्टीतून, तरी पण इथून कोणीही पार्टीला सोडून जाणार नाही. पार्टीसोबत आम्ही सदैव राहू.